नमस्कार शेतकरी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली की वेंडर सिलेक्शन करताना आता खूप सारे शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येत आहेत, पण त्यांना वेंडर तिथं दिसत नाहीत किंवा जे वेंडर दिसत आहेत ते त्यांना सिलेक्ट करायचे नाहीत. जे वेंडर आहेत ते नवीन वेंडर आहेत, त्या वेंडरबद्दल कंपन्यांबद्दल शेतकऱ्यांच्या मध्ये काही माहिती नाही. खूप सारे शेतकरी आपल्याला जे वेंडरचे कॉन्टॅक्ट नंबर मागत आहेत, तर कॉन्टॅक्ट नंबर वेंडरचे कसे काढायचे त्याविषयी आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व जे कॉन्टॅक्ट नंबर वेंडरचे भेटून जाते, म्हणजे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर कसे काढायचं ह्याविषयी आपण एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहिजे तो व्हिडिओची लिंक देईल, नाहीतर आपल्या आय बटनवर किंवा लास्टला तुम्हाला तो व्हिडिओ लास्ट शेवटपर्यंत पहा, एंडिंगच्या ह्याच्यात तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. तर आजचा विषय आपला आहे की सर्वात चांगले कंपनी. खूप सारे शेतकरी विचारतात की सर्वात चांगली कंपनी कुठली आहे. तर एक दोन कंपन्या मी सांगतो. एक तर शक्ती कंपनी आहे, दुसरी टाटा कंपनी आहे, दुसरी आहे ते ओसवाल. हे 2-3 कंपन्या मी तुम्हाला काल पण व्हिडिओमध्ये सजेस्ट केल्या आणि आज पण तुम्हाला ते सांगत आहे. या कंपन्या आहेत ते नेक्स्ट मंथ मध्ये ऍड होणार आहेत लिस्टमध्ये, तर तुम्हाला त्या कंपन्या पुढच्या महिन्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये पाहायला भेटून जातील. तर आजचा विषय आपला आहे की वेंडर सिलेक्शन करताना, वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर जो सर्वे होतात, आता पहिल्यांदा जॉईन सेल्फ सर्वे, नंतर जॉईंट सर्वे. तर या सर्वे बद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, कारण की ह्या विषयावर आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांमध्ये आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तर जॉईंट सर्वे या विषयावर आपण थोडीशी माहिती घेऊ या व्हिडिओमध्ये. तर जॉईंट सर्वे मध्ये आता यामध्ये आपली जो शेतकरी असतो ते, त्यानंतर जो कंपनीचा एक व्यक्ती असतो, नंतर महावितरणचा एक व्यक्ती असतो. हे 3 व्यक्ती जॉईंट सर्वे करतात. तर जॉईंट सर्वे करण्याच्या अगोदर कंपनीचा व्यक्ती तुम्हाला कॉल करतो. कॉल केल्यानंतर जॉईंट सर्वेला येणार याबद्दल तुम्हाला कल्पना दिली जाते. आधी एक 2 दिवस आधी कल्पना दिली जाते किंवा येणाऱ्या दिवशी पण कल्पना दिली जाते की आम्ही आज जॉईंट सर्वेला तुमच्या इथे येणार आहे. तर जॉईंट सर्वेला आल्यानंतर त्या ठिकाणी काय काय चेकिंग होते. तर जॉईंट सर्वेला आल्यानंतर तुमचे क्षेत्र चेक केलं जातं. क्षेत्रामध्ये तुमच्या पाण्याचं सिंचनचं साधन काय आहे. काहींची विहीर असतील, काहींची बोरवेल असेल. तर आता बोरवेल आहे, तर बोरवेलची तुमची खोली किती आहे, बोरवेलची खोली किती आहे, किती मीटर तुमचं बोरवेल आहे, किती फूट तुम्हाला पाईपाची गरज आहे, ही सर्व माहिती तुमच्याकडून त्या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंटची पण त्या ठिकाणी मागणी केली जाते. ही पण तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. ह्या डॉक्युमेंट पण तुमच्याकडे तयार असणे गरजेचे आहे. पहिले डॉक्युमेंट म्हणजे तुमचे आधार कार्ड. तुम्हाला त्यांना एक आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागेल. तुमचं जर कास्ट मध्ये झालं तर कास्ट सर्टिफिकेटची तुम्हाला झेरॉक्स द्यावी लागेल. त्यानंतर तुमची 7/12 आणि 8 याची तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स द्यावी लागेल. त्यानंतर तुमचा बँक पासबुक याची पण तुम्हाला त्यांना आल्यानंतर झेरॉक्स द्यावे लागतात. ह्या गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवा आणि झेरॉक्स काढून ठेवा, कारण की ऐन टाइमला आपल्याकडे झेरॉक्स नसते आणि मग आपली पळापळ होऊ शकते. त्यामुळे ते आल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टी तयार ठेवाव्या लागतात. तर त्यानंतर त्यांच्या सोबत आपल्याला एक फोटो घेतला जातो की आपले जे जलसिंचन साधन असतात त्याच्या सोबत शेतकऱ्याचा एक फोटो घेतला जातो. त्यानंतर सेपरेट जलसिंचनाचा एक फोटो घेतला जातो. त्यामध्ये तुमचं बोरवेल असू शकतं, तुमचे विहीर असू शकते, याचा एक फोटो घेतला जातो. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात ते की तुमची पाणी किती प्रमाणात आहे, पाण्याची पातळी किती आहे, तुम्हाला आपला जो पाईप असतो तो किती फुटापर्यंत द्यावा लागेल. हे नॉर्मल प्रश्न तुम्हाला ते जॉईंट सर्वेमध्ये विचारले जातात. आता पंप आपल्याला पाईप किती भेटतो, साधारण विचार करायला गेला तर 100 फूट ते 150 फूट पाईप येतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगळे. आता JK सोलार पंपाचे जवळपास आपल्याला 100 फूट पाईप भेटलेला आहे. तर काही कंपन्या 100 फूट पाईप देतात, काही कंपन्या 150 फूट पाईप देतात. त्याच्यात जशी तुमची खोली असेल तशी पाईप देतात. जर काहींची विहिरींची खोली जास्त किंवा बोरवेलची खोली जास्त असेल तर त्यानुसार तुम्हाला पाईप तिथून वाढवून भेटतो. तुम्हाला त्यासाठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही. तर ह्या खूप साऱ्या शेतकऱ्याचे पण प्रश्न होतात की आमच्या बोरवेलची खोली जास्त आहे, पाण्याची खोली जास्त आहे, तर आम्हाला एक्स्ट्रा पैसे मागतात. तसं काही नाही. तुम्हाला जर तेवढी खोली असेल तेवढ्या खोलीचा पाईप त्या ठिकाणी भेटला जातो. पण मिनिमम कमीत कमी 100 फूट त्यांना पाईप देतात असते. त्याच्यापेक्षा कमी पाईप देता येत नाही. 100 फूट पाईप देतात. जरी तुमची खोली कमी असली तर तो पाईप शिल्लक झालेला तुम्ही वरती वापरू शकता. त्यानंतर शेतकरी आणि सर्वांचा एक ते जॉईंट सर्वेमध्ये तिघांचा, म्हणजे जे सर्वेसाठी आलेले कंपनीचा माणूस असेल, महावितरणचा माणूस असेल, यांचा तिघांचा एक सेल्फी फोटो घेतला जातो.
त्यानंतर त्यांच्याकडून पैशाची पण काही ठिकाणी मागणी होऊ शकते, पण पैसे देण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. खूप ठिकाणी जे महावितरणचे लोक असतात किंवा कंपनीचे लोक असतात ते जॉईंट सर्व्हिससाठी येण्या जाण्याचे पैसे मागतात, 1000 रुपये 1500 रुपये, तर ते देण्याची गरज नाही. जर तुम्ही सहकुशीने देत असाल तर देऊ शकता, याबद्दल कोणाची काही दुमत नाहीये. तर खूप सारे शेतकरी म्हणतात की पैशाची मागणी करतात. काही काही शेतकरी खुशीने पैसे देत असतात. तर तुम्हाला द्यायचेच असेल तर 1000 400 500 1000 रुपये देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना एकही रुपया द्यायची काही गरज नसते, कारण की आपण जे पैसे भरलेले असतात त्या व्यतिरिक्त आपल्याला त्यानंतर एकही रुपया खर्च होत नसतो. आता जॉईंट सर्व्हिस झाल्यानंतर नंतरचा पण सर्व खर्च ही कंपनीच करत असते. त्या ठिकाणी जो लागणारा सोर्स सेटअप बसवण्यासाठी लागणारा खड्डा घेण्यासाठी, त्यानंतर लागणारे त्यासाठी साहित्य असेल, जेणेकरून खडी असेल, दगडे असतील, वाळू असतील, सिमेंट असेल किंवा एखादा कामगार असेल जे त्यांना मदतीला लागणार, सर्व जे आहे ती कंपनी तुम्हाला तुमच्या शेतात बसवून देत असते. तुमच्या शेतात जलसिंचना साधनातून पाणी काढून देण्यापर्यंत सर्व जिम्मेदारी ही कंपनीची असते. ही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगत आलेलो आहे. तर ही वारंवार सांगण्याचे कारण काय आहे की खूप सारे शेतकरी यावर प्रश्न विचारतात की सर आम्हाला या कारणासह पैशाची मागणी होत आहे. तर अशी तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही. आणि सेल्फ सर्व्हे काय असतो, तर सेल्फ सर्व्हे म्हणजे आता पहिले तर पेमेंट करायच्या अगोदर सेल्फ सर्व्हे होत होता. आता सेल्फ सर्व्हे जो आहे तो स्वतः आपण शेतामध्ये जे जलसिंचन साधनं असतात, शेतकरी आपला स्वतःचा सेल्फी घ्यावा लागतो ज्या ठिकाणी आपलं बोरवेल आहे किंवा विहीर आहे. तर अशा प्रकारे सेल्फी घेऊन अपलोड करायचा असतो. आणि बाकीची काही माहिती वगैरे त्यामध्ये काही नसते, फक्त 1 ते 2 फोटो त्या ठिकाणी सेल्फ सर्व्हे मध्ये अपलोड करायचं असतं. आणि ज्या ठिकाणी आपण आहे त्या सातबाऱ्यावर ते करायचं असतं, कारण की ते जीपीएस ला कनेक्ट असतं. त्या काही जण वेगळेच उद्योग करत बसतात की जर तुमच्या इथं बोरवेल वगैरे नसेल तर दुसऱ्या सातबाऱ्यावर जाऊन किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढून त्याचा फोटो टाकायचा प्रयत्न करा. तसं करू नका, कारण की सर्व ऑनलाईन झालेलं आहे, सर्व जीपीएसने ट्रॅक होतं. तुम्ही कुठून काय भरत आहे ते सर्व त्यांना माहिती पडत असतं. त्यामुळे आपल्या इथूनच आपण फोटो काढून अपलोड करण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर नवीन ऑप्शन जे आहेत वेंडरचे ऍड होणारच आहेत. आपण त्या विषयावर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहेत. आपले डिटेलमध्ये व्हिडिओ चालूच आहेत. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना याविषयी व्हिडिओ हवा होता की जे आहे ते जॉईंट सर्व्हे काय असतो. तर जॉईंट सर्व्हे बद्दल जास्त काळजी करण्याचे कारण नाही, एकदम सिंपल असतं. त्यामध्ये जॉईंट म्हणजे आपले तिघांचे शेतकरी, महावितरण, कंपनी या तिघांचा सर्व्हे असतो. सर्व्हे झाल्यानंतर साधारण 2 महिने 3 महिने लागू शकतात तुम्हाला पंप बसण्यासाठी. हे पण खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सर्व्हे झाल्यानंतर पंप किती दिवसात बसणार. तर साधारण 2-3 महिने लागू शकतात पंप बसवण्यासाठी. शेतकऱ्यांचं 6-6 महिने पेंडिंग आहेत. अजून शेतकरी कमेंट करतात सर आम्ही 6 महिने झाले जॉईंट सर्व्हे झालेला, अजून आम्हाला पंप बसला नाही. आता ती कंपनीची काय कंपनी जे दलिंद्र आहेत ना, त्या अजून तशाच त्यांची सवय काही जात नाही. 6-6 महिन्यामध्ये तर कसं, आता तुम्ही त्यावर ऍप्लिकेशनवर एक तक्रारीचा ऑप्शन असतो, तो तुमचा पंप बसल्याशिवाय तिथं तुम्हाला अवेलेबल होत नाही. पंप बसल्यानंतर त्या कंपनी विरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमच्या पंपाची वॉरंटी आहे, गॅरंटी आहे, तोपर्यंत तुम्ही त्या जर काय प्रॉब्लेम होईल तर त्या ठिकाणी त्या ऍपवर तक्रार करू शकता. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. लवकर आपला पंप बसावा सगळ्यांना वाटत असतं, तर कंपन्यांची कॉन्टॅक्ट मध्ये राहत. जास्तीत जास्त जेवढा कॉन्टॅक्ट तुम्ही त्यांच्याशी कराल तेवढाच तुमचा पंप लवकर ते बसवून देत. जेवढं तुम्ही त्यांच्या मागे लागाल तेवढा तुमचा पंप ते लवकर बसवून देणार आहेत. आता जे पंप बसणार आहेत त्या पंपामध्ये आता नवीन पद्धतीचे पंपाने स्टार्टर येत आहेत. त्यामध्ये मोबाईल ऑपरेटिंग द्वारे चालणारे स्टार्टर. आता जे जुने स्टार्टर काही कंपनी बसवत आहेत तर त्यांना आवर्जून सांगा की आम्हाला नवीन ह्याचा स्टार्टर बसवून द्या, जेणेकरून तुमचा जे पंप आहे, सौर पंप आहे, तो मोबाईलने पण ऑपरेट होऊ शकतो. सर्व कंपन्यांचे तसेच प्रकारचे स्टार्टर आलेले आहेत, जेणेकरून तुमचा पंप मोबाईलने घर बसल्या कुठेही तुम्ही ऑपरेट करू शकता. ही एक खूप महत्वाची बातमी आहे. तर काही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर शेतकऱ्यांचा अजून इतर कंपन्यांविषयी आपण माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न. खूप सारे शेतकरी प्रश्न होतात की सर ही कंपनी कशी आहे, ती कंपनी आहे, त्या कंपनीविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊन प्रत्येक कंपनीचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर आजची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी ते पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि विषयावर आपला कुठला व्हिडिओ हवा आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.